ठेवली पाहिजे। झालेली असेल चूक त्यांनी सुधारावी आणि पुढे आपण सगळ्यांनी कामाला लागावं। मुंबईत काय जे चालते, मुंबईत कसं बोलून चालते ते कदाचित सांगली स्वीकारत नाही, हे पूर्वी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही सुसंस्कृत सांगलीचे असल्यामुळे आम्ही संयम पाळणं हे स्वाभाविक आहे। श्रद्धा आणि सबुरी ह्या निकषावर आम्हाला खूप मनात आदर आहे, पुढेही राहणार। त्यांची गरज आज ह्या महाविकास आघाडीला आहे, राऊत साहेबांची गरज आहे, विश्वित कदमांची गरज आहे, ही त्यांनी समजावी। जशी त्यांची गरज महाविकास आघाडीला आहे भाजपचा पराभव करण्यासाठी, त्यांचा आवाज महत्त्वाचा आहे। त्यांचा आवाज आज त्यांनी सुद्धा भाजपच्या ह्या यंत्रणेच्या विरोधात लढा दिलाय, त्यांना त्यात त्रास झाला राऊत साहेबांना आणि त्या त्रास सहन करून सुद्धा ते आज त्यांचा मुद्दा मांडतात। त्याच पद्धतीनं डॉक्टर विश्वित कदमांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या भाजपच्या सरकारने त्रास दिलेला आहे आणि ते सुद्धा आजही दटून लढतात आणि त्यामुळे त्यांची सुद्धा आपण मान ठेवायची जबाबदारी ठेवली पाहिजे। झालेली असेल चूक त्यांनी सुधारावी आणि पुढे आपण सगळ्यांनी कामाला लागावं। सांगलीची जागा मागण्यामागे साहेब ती कोणती कधी झाली? उमेदवारी अर्ज एबी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी झाली, त्यामुळे अजून आता झालेलं नाही आणि आज चर्चा करणार काय? आमची कोणती होईल असं तुम्ही काय इच्छा करताय? कदाचित होणार नाही। उद्या गुढी उभी होणार आहे, नवीन वर्ष आहे, नवीन वर्षात नवीन घडामोडी घडतील। बऱ्याच दिवसात सापडलाय शिवसेना यावेळी बराच काही बोलून गेलेली आहे। अख्खा जिल्ह्यातले काही नेते अगदी पत्रकार मलाही भरपूर बोलायची इच्छा आहे, मात्र आज मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत, त्यांनी जी लढाई लढली ही काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यासाठी। विशाल पाटील हा महत्त्व नव्हता, ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे ह्या मुद्द्यासाठी ते मांडत होते। उमेदवार कोण आहे का विशाल पाटलाचा जन्मसिद्ध अधिकार आहे हेच लढलं पाहिजे असं काय नाही, ही काँग्रेसचा अधिकार आहे, हा काँग्रेस लढलं पाहिजे। आता योगायोगाने ह्या ठिकाणी काँग्रेसने मला नेमणूक दिलं म्हणून मी म्हणत नाही की मला अधिकार आहे, माझा आजूबाजू वडील, मी जराही म्हणत नाही। मी 20 वर्ष ही उमेदवारी मागतो, मला मिळत नाही, मग तरी मी लढतच राहिलेलो आहे आणि माझी कायम लढाई तयारी आहे। पण विश्वजित कदम लढत असताना त्यांनी घेतलेल्या एखाद्या मुद्द्यावर स्टँड घेतला, त्यांनी त्याच्या विरोधात शिवसेनेने त्यांच्यावर वैयक्तिक टीका करावी ही लोकाला रुचलेली नाही। मुळात ही जागाच शिवसेने मागितली रुचलेली नाहीये, त्याला विरोध करणाऱ्या माणसाला तुम्ही बोलता हे रुचलेलं नाहीये। पण राऊत साहेबांचा आदर आम्हाला ठेवायचा आहे, कारण राऊत साहेबच ह्या ठिकाणी उद्धवजी बरोबर ह्या महाराष्ट्रात आवाज उठवणार आहेत आणि त्यांचा मान ठेवून त्यांना विनंती की हा मुद्दा हा तुम्ही खूप वैयक्तिक घेतलेला आहे, हा जरा वैयक्तिक न घेता हा मोठा विचार करून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी, भाजपला पाडणे एवढा पुरतं मर्यादा ठेवावं। महिन्याभरात हा विषय संपणार नाही, 22 तासात हा विषय संपेल असं वाटतं? हे कधीतरी डेडलाईन असते, कदाचित संपणार नाही, कदाचित 19 पर्यंत चालू राहील, आज आपल्याला सांगता येत नाही। उद्या उमेदवारीची खात्री असल्यामुळे आजची पत्रकार बैठक आहे। हे बघा, मला उमेदवारीची खात्री 4 महिन्यापासून 6 महिन्यापासून आहे, पण हे बघा शेवटी माणसाची तयारी असली पाहिजे, निकाल कसाही जाऊ शकतो, त्यामुळे ज्याच्या होईल त्यावेळी बघू, निकाल लागल्यावर पुढचे विचार। साहेब मी काय सांगतो माहिती का, एक मुळात मी सांगलीचा आहे, माझ्या कुटुंब सांगलीचं आहे, आम्ही सगळे सांगलीच आहोत। ह्या सांगलीची परंपरा वेगळी आहे, आम्ही सुसंस्कृत सांगली आहे। आपल्या सांगलीला पूर्वीपासून नेतृत्व हे संयमीच मिळालेलं आणि असंच नेतृत्व सांगलीने स्वीकारलेलं आहे। मुंबईत काय जे चालते, मुंबईत कसं बोलून चालते ते कदाचित सांगली स्वीकारत नाही, हे पूर्वी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही सुसंस्कृत सांगलीचे असल्यामुळे आम्ही संयम पाळणं हे स्वाभाविक आहे। श्रद्धा आणि सबुरी ह्या निकषावर आमचं कामकाज चालू आहे, चांगला निर्णय होईल। विरोधी उमेदवार मी 2-2 पैलवानांना पराभूत करायचा मला अनुभव आहे असं म्हणत पुढे चाललाय ना प्रचारात, नाही अभिनंदन आहे, त्यांनी मला आव्हान दिलं, ह्याबद्दल मी लवकरच बोलणार आहे आणि त्यांनी तसं त्यांचं म्हणणं असेल, एवढी त्यांची ताकद आहे आणि त्यांचं खूप काम जोरात आहे, तर त्यांनीही जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात, त्यांनी तो कवच बाजूला सरकावा, मीही सरकवतो आणि खरी पैलवानकीची कुस्ती ही समोर समोर होऊ दे ही तयारी आम्ही दाखवतो। पण ते जे करणार नाहीत, कुणाच्या तरी आड बसून कुठल्या तरी फेक अजेंडा, फसवणूक, जातीवाद, धर्मात लढाई करून वाद करून असल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला पुढे येत असताना त्यांनी असल्या चर्चा करू नयेत। त्यांची धाडस असेल तर बोलावं, नाहीतर तो विषय आपण बाजूला ठेवू। मी शर्वरी, सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।